माझी प्रियाला प्रीत कळेना। हे अभि, माझा कॅमेरा आणि माझी सॅक सांभाळशील? मला खूप तहान लागली आहे रे, मी खाली जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येते। ओके, मी आणतो, तुम्ही दोघी थांबा। नको, माझ्या गोष्टी मला स्वतःलाच करून दे। ते मुंबईमध्ये एकट्या मुलीला काहीतरी सवय होऊन दे ना। ओ नो, लवकर द्या ना प्लीज चेंज। हॅलो प्रिया, अभिजित हियर। या अभि, मी समहाव मॅनेज केलंय, चढलंय मी ट्रेन मध्ये। डोंट वरी। कुठेस तू आता? आपण जिथे होतो ना त्याच्या मागच्या कंपार्टमेंट मध्ये बसले मी। ऑलराइट ऑलराइट, ट्रेन थांबली की मी माझ्या वेळात तुम्हाला घ्यायला येतो। अभि, You bloody! स्टेशन आला वाटतं, मागे जाऊन प्रियाला घेऊन। ए, कोण तू? कल्टी मार इथून। तुला घेऊनच जातो, येतोस पोलीस स्टेशन मध्ये? रिया, तुला आरडाओरडा ऐकू आला का ग? आरडाओरडा? कसला आरडाओरडा? नाही ग, काय झालं? काय नाही। आणि अभिजित कुठे आहे? अगं अभिजित खाली स्टेशनवर उतरला प्रियाला घ्यायला, मागच्या कंपार्टमेंट मध्ये, आणि अजून दोघही डब्यात परत आलेला नाही। मी केव्हाचा फोन करते पण अभि फोन उचलत नाही। रिया, मला खरंच खूप टेन्शन आलंय ग। अभि ठीक असेल ना? आणि प्रिया? अभि वाचव मला प्लीज। अभि, आय एम स्कॅर्ड। अभि, हे बघ, ऐक माझं, तिला सोड। हे बघ, मी चाललोय। ओके, मी गेलो। Oh God! Oh God! I'm sorry. मी काहीतरी जास्तच एक्साइट झाले। तू आता या क्षणी जय प्रभूच्या मालकीच्या घरात उभा आहेस। जय, तू असं काहीही केलेलं नाहीयेस, इतका नीच नाहीयेस। चंदू सांगेला मित्र अभिजित, मी याच्यापेक्षाही जास्त नीच रे। सापाला दूध पाजलं तरी तो गरळच चोखतो। लहानपणी आमच्या आईने आम्हाला म्हण सांगितली होती, तेव्हा त्याचा अर्थ नीट कळला नाही, पण आज तुझ्या या वागण्याने त्याचा अर्थ पुरेपूर कळला। आम्ही केलेल्या मायेची ती परतफेड करे। मामी प्लीज, ही तुझ्या मायेची परतफेड नसून अभिनय केलेल्या घावाची परतफेड आहे। माझी प्रियाला